काल आपण अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1211 थांबलो होतो। बघा, ज्ञानेश्वर महाराजांकडे नाथबाबा प्रार्थना करतात, तुमचा अनुग्रह मला मिळालेला आहे। इथं प्रत्यक्ष त्यांनी ग्वाही दिलेली आहे। आणि मी माझा प्रवास आता कुठपर्यंत झालेला आहे? पवन झालो, जगामध्ये पावन झालो असं पण म्हणणारे भरपूर लोक आहेत। पवन झाले कमी म्हणणारे, पावन झालेले म्हटलं। पावन त्याच वेळेला होतं, नरदेह परम पावन, तो प्रत्यक्षच पावन आहे। तरी साधी ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाविन वाया व्यर्थ होत असे सीन पशु पक्षी याप्रमाणे आहे। जर ब्रह्मज्ञान मिळू नये, पण जर त्याने ब्रह्मज्ञान मनुष्य जन्म मिळूनही जरी ब्रह्मज्ञान स्वीकारलं नाही तर। आता मी पवन झालेलो आहे, म्हणजे एका बॉर्डरपर्यंत गेलेलो आहे। पावन ठीक आहे, सो पवन साधना करताना मी कुठपर्यंत पोहोचलोय ते सांगतात। तरी सुद्धा मी अजून मूळ स्वरूपापर्यंत पोहोचलेलो नाहीये, म्हणून मी तुमचा दास आहे आणि माझी आस पुरवावी। आस पुरवावी याच्या खाली अंडरलाईन करू शकतो, कोणती आस आहे? तर इथपर्यंत पोहोचणाऱ्या माणसाची आस आहे, मला मोक्ष इच्छू येतो, तीव्र मोक्ष इच्छू, मला मोक्ष मिळवू द्या, माझी देवाची भेट घालून द्या, अशा प्रकारचा मी तुमचा दास झालेले। कालच मी एक चित्रपट पाहिला, त्या दास या त्याचं नावच दास आहे। तो इतका मार खातो, मालकाचं म्हणतो मारा तुम्हाला, तुमच्या मी मिठाला जागणार आहे। तर तो मालक क्रूर मालक आहे, पण याने इतकं मारलं तरी तो म्हणतो चालेल, तुम्ही मारलं तर चालेल, पण मी खाणार, दुसऱ्याचा मार खाणार। आणि मी सत्य सांगतो तुम्हाला, म्हणले हे असं असे, याच्यात काही चालणार नाही। अक्षरशः त्या मालकाने स्वतःला गोळी मारून घेतली आणि मरताना त्या माणसाला म्हणतो, जर मला पुनर्जन्म भेटला तर मी तुझा दास होईल आणि तू माझा मालक होईल। बा का त्या ज्या ज्या क्षेत्रात आहे त्याची ती आस आहे। तसं नाही का, जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। आस काय काय? नाथबाबांची आस आहे। मुमुक्षु माणसाची आस काय? काही मी उद्धार पावेन, याच्या पुढे गेलेले आहेत। आता तो मज व्हावा, तो मज व्हावा ज्ञानोबराय म्हणतात, म्हणजे एक स्टेपला आहेत टोटल। अजून मला असं वाटत नाही मी कंटिन्यू त्या याच्यात राहिलो पाहिजे, त्याप्रमाणे त्यांची आस आहे तिथपर्यंत। आपण काल पाहिली होती 211, त्याच्या अगोदर एक 4 ओळी पुन्हा पाठीमागे जाऊया। 206 नंबर आपण एक वाचूया। त्याला अर्जुना आपल्या अद्वैतपणास अभेदपणास जाणणारे जे ज्ञाप्ती मात्र उजवीभूत स्वरूप आहे तोच ईश्वर आहे आणि तो मी आहे असे त्याचे प्रत्ययाला येते। जो क्रमयोगी आहे, ज्याला महावाक्याचा उपदेश झालेला आहे आणि उपदेश झाल्याबरोबर जो स्वरूपाकार नाही झाला, तर तो प्रयत्न करून करून कुठपर्यंत आलाय? तर आता या स्टेपला आलाय। त्यांनी वैराग्य जोडलं, क्षमदम साधन केलं, काम, आसक्ती, द्वेष, मद, आसर या षडरूपांचा हळूहळू त्यांनी नायनाट केला आणि इथपर्यंत आल्यानंतर तो आता तो ईश्वर मी आहे असे त्याच्या प्रत्ययाला आलं। कोणचा? जो साधक साधना करतोय तो। द्वैत आणि अद्वैत या सापेक्ष भावावरून पलीकडील जो एकमद्वितीय आत्मा आहे। काही लोक द्वैतमध्ये आहेत आणि काही लोक म्हणतात आम्ही अद्वैती आहोत, संप्रदाय नावं आहेत त्यांची, द्वैती, अद्वैती, विशिष्टाद्वैती असे प्रकारचे संप्रदाय आहेत। माधवाचार्य, वल्लभाचार्य, शंकराचार्य आणि अजून एक राहिले रामानुचार्य, ही 4। आणि त्याच्यामध्ये अजून एक 2 आहेत छोटे छोटे विचारसागरमध्ये आलेले एक नाव, अजून एक ते असे ते आचार्य आहेत। तर त्यांनी तशी भक्ती केलेली, परंतु हा द्वैत पण नाही आणि अद्वैत पण नाही, याच्याही पलीकडे येते आणि तो आत्मा निसंशय, एकमद्वितीय आत्मा निसंशय मीच आहे। आता आपण आत्मा आहोत असं आपल्याला कळालेले, पण मी याच्यातले एक वाक्य तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही उत्तर द्यायचे मला। द्वैत आणि अद्वैत सापेक्ष भावाहून पलीकडील जो एकमद्वितीय आत्मा आहे तो निसंशय मीच आहे असे मग समजून मग ते ज्ञानही तेथे अनुभूतीतच विलीन होते। आता मी पूर्ण वाक्य वाचतोय, सगळ्यांनी त्यांना नाही जमलं तर दुसऱ्यांनी उत्तर द्यायचं। द्वैत अद्वैत हे सापेक्ष भावाहून पलीकडील जो एकमद्वितीय आत्मा आहे एकच, त्याला द्वैत नाही आणि अद्वैत नाही। अद्वैत म्हणणं म्हणजे सुद्धा त्यांनी इनडायरेक्टली काय स्वीकारलेले? द्वैत। तो निसंशय मीच आहे असे समजून मग तो ज्ञानही तेथेच अनुभूतीत विलीन होते।
काय मला सांगायचं याच्यातून? आपल्याला कळालेलं आहे मी ब्रह्म आहे, आणि इथे वाक्य आलेलं आहे पलीकडील एकीम द्वितीय आत्मा आहे तो निसंशय मीच आहे असे समजून. काय समजून? निसंशय. आता आपल्याला मी ब्रह्म आहे आपल्याला हे कळालेलं आहे, परोक्ष कळाले असेल समजा, सगळ्यांना अपरोक्ष नाही. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती नाही आली पण ऐकिवात आहे, तरी पण निसंशय आहे का संशयग्रस्त आहेत आपण? अजून ज्ञानेश्वरी वाचतोय आपण बाकीच्यांचं दोष सोडून. आपण ज्ञानेश्वरीवर टोटल विश्वास ठेवलाय का नाही ठेवलाय? आपण ठेवलाय असं वाटतं, पण माझ्या अनुभूतीला असं आलं की 99% लोकांचा नाही विश्वास. म्हणून नाथबाबाला म्हणावं लागलं एका जनार्दनी संशयी सांडोणी. आपण असंची अशी ज्ञानेश्वरी स्वीकारायला तयार आहे का? मी आज एका महात्म्यांना फोन केला, म्हटलं असं असं मला एक कंप्लेंट ऐकायला आली. ते म्हणले आपलं ते काम नाही, कंप्लेंट बघणं आपलं काम नाही. नाथबाबा काय म्हणतात की आम्ही कर्म पाहत नाही. नाथ भागवताचं शेवटचा अध्याय, आम्ही प्रकृती पाहत नाही. आमच्या गुरूंनी आपल्याला शिकवलेले या ग्रंथाशी जो आदरी जे अथवा जो उपेक्षी जे किंवा केवळच जे निंदी जे या ग्रंथाचा आदर करतात किंवा उपेक्षा करतात, काय यांना काम नाही म्हणून करतायत का, किंवा केवळच निंदीजी, तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू रूपे जे आम्हाला या ग्रंथाला मान्यता देतील किंवा काही उपेक्षा करतील आणि कोण म्हणतात छे यांचं काय बरोबरच नाही निंदाच करतील, तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरू रूपे. आपले ज्या गुरूंकडं जसं आपण नतमस्तक आहे तसे त्यांच्याकडे आपण होऊ. हेच शिकविले जनार्दने सर्वाभूती मजची पाहणे, प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न मानावी. वर बस म्हणजे मागच्यांना हा बघा. मग आपण प्रकृती गुणाची लक्षणं, ठीक आहे नाही. अजून त्याच्या पुढची एक ओळ आहे, प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न मानावी. हा हेच शिकविले जनार्दने सर्वाभूती मजची पाहणे, प्रकृती गुणाची लक्षणे सर्वता आपण न पाहावी. म्हणजे आपण जर प्रकृती पाहतोय, आपण कमी जास्त पाहतोय, म्हणजे आपला पूर्ण ज्ञानेश्वरीवर विश्वास आहे का नाही? आता तुमचं त्या दिवशीचं वाक्य आहे की ते समजलं तरी अवघड आहे वाटते व्यवहारात आजमायला. ते म्हणतात तो कसं सांगितलं त्यांनी इथं वाक्य, निसंशय समजतो मी काय आहे ब्रह्म आहे. निसंशय. किती त्याच्यावर आघात झाले, त्याला असं सारखं आपण जरी त्याला टोचून टोचून जरी त्याला जाणीव करण्याचा प्रयत्न केला, तू देह आहेस का, तरी नाही येणार. हे तू पोवारांच्या परीक्षा आहेत त्या, मी देह आहे का, मी देह आहे का, मी आत्मा आहे, त्या परीक्षा झाल्या त्यांच्या. तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले एक स्वरूपच जसे दिसते बघा, जागे झाल्यावर आपल्याला आपण झोपेत स्वप्नात आहेत आणि स्वप्नात आपण पाहतो एखाद्या लग्नाला गेलो आणि ते डोक्यात आपल्या सगळे लग्नातल्या गाड्या मुंश नवरा नवरी हे कोण झालं, एकटा हा झोपलेलाच. आणि जागे झाल्यावर त्याला कळतं अरे आपण एकटेच आहेत, काय वराड वगैरे नाही, लग्न वगैरे कोणीच नाही. त्याप्रमाणे या जगतामध्ये जो जागा झालाय तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले एक स्वरूप एक पण स्वरूप जसे दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे काही कळत नाही. जागं झाल्यानंतर अरे आपण एकटेच आहेत, आपण एकटेच आहेत असं त्याला जाणीव होती. आणि ते सोडून काय नव्हतं, ते काय गाडी वगैरे टक्कर झाली नाही, काय नाही, वराड लग्न काहीच नव्हतं. हे सुद्धा त्याला किती वेळ वाटतं, जोपर्यंत थोडा झोपेचा भाव आहे तोपर्यंत. का दुपारपर्यंत वाटतंय त्याला 12-1 वाजता नाही. तसा जो पूर्ण ज्ञानी झाला त्याच्याकडं मी एक आहे का दोन आहे असं सुद्धा त्याच्या डोक्यात नाही. किंवा सोन्याच्या अलंकाराकडे सोनेपणाच्या दृष्टीने पाहता क्षणी आकाराची अलंकाराची आटणी न करताही आटणी केल्याप्रमाणे होते. आता सोनाराने जर सगळे दागिने पाहिले, सोनाराने अंगठी पाहिली, चैन पाहिली, बांगडी पाहिली, सगळे पाहिलं तरी तो आटणी न करता काय समजतो हे काय आहे, सोनंच आहे. आणि आपण इतर वेळेला काय करू, हे सगळे मिक्स केलं का म्हणजे मग मोडतोड केली का की आपण समजणार सोने. तोपर्यंत मोडतोड होत नाही तोपर्यंत काय म्हणणार आपण, अंगठी आहे, चैन आहे, बांगडी आहे, नंतर म्हणणार आम्ही त्या मोडल्या तर आपल्याला वाटणार सोनं. एरवी आपल्याला वापरताना वाटतं का, वापरताना आपल्याला ते सोने असं वाटतं का बांगडी आहे असं वाटतं. आता आपण व्यवहारात वावरताना आपल्याला पक्क कळालेले भरला घनदाट जे जे भेटे भूत. मग व्यवहारात असं वाटतं का आपल्याला ही बांगडी आहे वाटतं का सोने वाटतं, हे जगत ब्रह्म आहे असं वाटतं का वेगवेगळी माणसं वाटतात.
वेगवेगळी माणसंच वाटतात. म्हणजे अजून आपण आटणी तर अशी पाहतानीच केली नाही. आपली कधी आटणी होणार? मेला म्हणजे मग तो संपला, चांगला माणूस होता बरं का, वगैरे वगैरे. आटणी केल्यानंतर आपण कदाचित म्हणू, पण हयादीत आपण म्हणणार नाही. त्यांनी आटणी न करता जाणलं हे सगळं काय आहे जगामध्ये? परब्रह्म आहे. तसा पूर्वी मी देव व तो भक्त हा भेद असतो. तोही पूर्ण स्वानंद अनुभवाच्या ऐक्याने एकत्र घालून माझ्याच स्वरूपी प्रवेश करतो. पूर्वीच्या काळी पूर्वी म्हणजे कधी, जोपर्यंत त्याला ईश्वर स्वरूपाचा पूर्ण अनुभव नाही झाला तोपर्यंत तो अगरबत्ती ओळता ओळता स्वतःला काय समजत होता? भक्त. आणि मला काय समजत होता? देव. पण आता तो माझ्याशी ऐक्य पावल्यामुळे त्याचा देवपणाही गेला माझा आणि त्याचा भक्तपणाही गेला. आणि तो तसा पूर्वी मी देव व तो भक्त असा भेद असतो. तोही पूर्ण स्वानंद अनुभवाच्या ऐक्याने एकत्र कालून माझ्याच स्वरूपी प्रवेश करतो. आणि तो ही भाषा जेथे नाहीशी होते, ही भाषा नाहीशी होते, तो देव. ही भाषा नाहीशी झाल्यानंतर मी तो देव आणि मी भक्त असा भाव संपला जातो. तो भाषा संपली तर तो कशाच्या सापेक्ष आहे? मीच्या सापेक्ष. तसा आणि तो ही भाषा जेथे नाहीशी होते तेथे तत्सापेक्ष, त्याच्या सापेक्ष मी हा शब्द तरी कोठे व कोणाच्या अपेक्षेने उरणार? असा जेथे मीही नाही व तोही नाही असे जे माझे रूप, त्या माझ्या स्वरूपी तो ऐक्य रूपाने सामावतो. मीठ पाण्यात टाकल्यानंतर आता मीठ राहिलं नाही आणि पाणी राहिलं नाही. मीठच कोण झालं? पाणी. आणि पाणीच कोण झालं होतं? मीठ झालेले. आता मीठ पाणी झाले हे आपल्याला पटणार आहे. मीठ पण पाणीच मीठ झाले हे आपल्याला पटेल का? का नाही पटणार? हा दृष्टांत आहे. याच्यातला सिद्धांत काय आहे? मनुष्य हा देवच मनुष्य झालेला आहे. देवच कोण झालेला आहे? मनुष्य झालेले आहे. पाणीच कोण झालेले आहे? मीठ झालेले. पण पाणीच मीठ झालेले हे कळत नाही. पण मीठ पाणी कधी होईल आपल्याला असं वाटणार? आटणी झाली, मिठाचा सगळा नायनाट झाला का मग आपल्याला वाटणार मीठ कोण झालं? पाणी. तसे आपण सगळे संपणार तेव्हा आपल्याला काय वाटणार? आपण आता तो अनंतात विलीन झाला आहे की नाही? तोपर्यंत तो पहिल्या अनंतात विलीन होत नाही. आत्ता असताना आपण अनंतात एक रूप आहोत, अनंत आहोत. अनंत हे नाम जाया असं आपलं स्वरूप आहे स्वतःचं. दुसरं उदाहरण देतात. कापूर जळण्याचा संपता क्षणी जशी अग्नीची समाप्ती होते तसा देव शोधन प्रकरण संपलं. ज्या दिवशी त्याची देवाची भेट झाली त्या दिवशी भक्तपणाची सुद्धा प्रक्रिया संपली. कापूर जाळण्याचा संपता क्षणी जशी अग्नीची समाप्ती होते. मग कापूर व अग्नी या उभयाहून जे भिन्न आकाश तेच एक मात्र शिल्लक राहते. अग्नी संपला आणि कापूरही संपला. देवही संपला, भक्ती कापूरही संपला, अग्नी संपला. आणि आता फक्त काय राहिलं? आकाश. आकाश म्हणजे ही टोटल पोकळी. आणि ती जेव्हा लांब जाते तेव्हा काय दिसते आपल्याला? निळ्या स्वरूपाची दिसते. का निळ्या स्वरूपाची दिसते? आपली दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून ती गोष्ट निळी दिसते, नाही तर तिला काही कलर नाही. त्याप्रमाणे किंवा अजून एक दुसरं उदाहरण देतात. किंवा एकातून एक वजा, काल आपण इथपर्यंत आलो होतो आता पुढे जातोय. किंवा एकातून एक वजा केला असता बाकी जशी केवळ शून्यच उरते तसा आहे व नाही या सापेक्ष भावाची वजाबाकी केली असता बाकी जे उर्वरित राहते ते मीच आहे. एकातून एक वजा केलं काय राहिलं? शून्य. तसं देवातून भक्त वजा केला तर देवही शिल्लक राहत नाही आणि मग फक्त शिल्लक राहतं शून्य. शून्य म्हणजे काय राहिलं? फक्त एक तत्व राहिलं, अद्वैत कुसरी. आता ते शून्य राहिलं. असं शून्य राहिल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात ते शून्य सारोणी सुखे मी निजलो गा. शून्य सारोणी देते. शून्य राहिलाय, शून्य राहिलाय हे सांगणारा कोणतरी एक शिल्लक राहिलाय ना. आता शून्य राहिलाय हा जो सांगणार आहे तो भगवंत आहे. आता काही शिल्लक नाही राहिलं, काही शिल्लक राहिलं नाही, काही शिल्लक राहिलं नाही. आणि जो सांगतोय तो कोण आहे? मग तो शिल्लक राहिलेला आहे तो भगवंत आहे. अशा स्थितीत हे एक ब्रह्म, हा एक आत्मा, हा एक ईश्वर अशा शब्दाला बोलण्याला अवकाश राहत नाही. तत्सापेक्ष काही न बोलणे
यालाही तेथे अवकाश राहत नाही. या स्थितीत एक ब्रह्म, ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. ब्रह्म कशाला म्हणतात? जे उपाधीच्या वेगळे, हा ते ब्रह्म आहे. एक आत्मा, आता आपण कसे आहोत? जीवात्मा. आणि एक ईश्वर आहे. ईश्वर कोणाला म्हणतात? राम, कृष्णाधिक भगवान शंकर या सगळ्यांना किंवा संतांना काय म्हणतात? ईश्वर म्हणतात. तुम्हाला आपल्याला काय म्हणतात? जीवात्मा म्हणतात. आणि या जीवात्म्याचं आणि ईश्वराचं मूळ स्वरूप काय आहे? ब्रह्मचैतन्य आहे. ते ब्रह्म व्यापक आहे. त्या ब्रह्मावरच एका व्यक्तीला जीवात्मा म्हटलं जातं आणि एका जीवाला ईश्वर म्हटलेलं जातं. जीवात्मा कोणाला म्हटलं जातं? जीवात्मा कोणाला म्हटलं जातं? ज्याने 3.5 हाताच्या शरीरात घुसल्यानंतर मी एवढाच आहे, दिसतो एवढा, असं जो समजतो त्याचं नाव जीवात्मा. आणि शिव कोणाला म्हणतात? ईश्वर कोणाला म्हणतात? जो या शरीरात आहे पण तो समजतो मी जरी दिसतो एवढा तरी मी एवढा नाही, मी आकाशा एवढा आहे, मी व्यापक आहे. पण ते कळण्यासाठी मला काही, मी आकाश आहे तर एवढं शरीर तर मला मिळू शकलं नसतं. मग माझं ओरिजिनल स्वरूप काय हे कळण्यासाठी मला हे शरीर दिलं आहे. आणि या शरीरात राहत असताना तो स्वतःला एवढासा समजत नाही, पण दिसतो मात्र तेवढाच, पण असतं केवढा? त्याचा भाव व्यापक, त्याचं नाव ईश्वर. आणि जो याच बॉडीत राहतो 3.5 हाताच्या शरीराच्या आणि तेवढंच स्वतःला समजतो त्याचं नाव जीव. आणि ते हे दोघं कशातून निर्माण झाले? ब्रह्मचं भाव. बघा बरं, नाथबाबांच्या हरिपाठात एक सांगितलेलं आहे, जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग, सिंधू तो अभंग नेनी हरी. सागर जो आहे ना त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक छोटी लाट आहे त्याला काय म्हणतात? जीव. आणि त्याच्यापेक्षा एक मोठी लाट येते आणि ती लाट काय करते? हिला खाऊन टाकते. ती नाव आहे शिव. शिव जीव, एक छोटी लाट आणि मोठी लाट. आणि ती ज्याच्यातून निर्माण झाले त्याचं नाव काय? ओरिजिनल. त्याचं ओरिजिनल नाव काय? समुद्र आहे, है की नाही? त्या समुद्रातून, समुद्र मूळ आहे आणि 2 लाटा जरी दिसल्या तरी त्या कोण आहेत? ओरिजिनल परिस्थितीने जर पाहिलं तर मूळ स्वरूपाने समुद्रच आहे. त्याप्रमाणे अशा स्थितीत एक ब्रह्म, एक आत्मा, एक ईश्वर हा शब्दाला बोलण्याला अवकाशच राहत नाही. मग मी म्हटलं मग अशी, जसं हा चांगला, हा वाईट, हा दुष्ट, हा चांडाळ, हा ब्राह्मण, हा वाघ, हा साप, हा कुत्रा, असं तिथे शिल्लक राहत नाही. हे झाड, हे सगळं मिळून काय होऊन जातं? सगळं चैतन्य होऊन जातं. तत्सापेक्ष काही न बोलणे यालाही येथे अवकाश राहत नाही, काहीच बोलणार नाही. म्हणून ब्रह्म कसं आहे असं अमृत अनुभवामध्ये आला होता विषय, की विचारण्यात आलं काय ब्रह्म कसं आहे. तर हे विचारण्यात आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विचारलं ब्रह्म कसं आहे. तर वशिष्ठ चुप्प बसले, काहीच प्रश्न बोलले नाही, उत्तर दिलं नाही. पुन्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, माझा प्रश्न विचारायला काय फसलाय का? मी चुकीचा प्रश्न विचारला का बाबा? मागची काय रागपट्टी डोक्यात घेतलेली आहे का तुम्ही? नाही बाबा. तर मग का असं तुम्ही बोलले? ते ब्रह्म निश्चळ आहे, ते चळेना ढळेना हालेना, काही बोलत नाही, ते शांत पडून, ते मूळ स्वरूप आहे परमात्म्याचं. मग आता हे बोलतात, हे साधू का बोलतात? ते ब्रह्म नाहीत का? मग ते का बोलतात? आपल्याला समजण्यासाठी अद्वैताची परंपरा पुढे चालव राहावं म्हणून बस. आणि ते जरी बोलत असले तर त्यांना हे जाणीव आहे आपण कशा आहोत, ओरिजिनल स्वरूप आपलं तसं आहे. न बोलणे हेही न बोलून मग तोंड भरून बोलावे, तसे जाणीव ज्ञान व नेणीव अज्ञान या दोहींचे भान कल्पना टाकून ते दृढ मात्र स्वरूप आहे असे जाणावे. बघा, न बोलणे. आता बघा, त्याला कोण काय बोलणार आहे का? आता त्याच्याकडं कोण बघणार आहे का? आता यांचं वाजत होतं त्यावेळेला आपण यांना बघत होतो. घ्या दरवाजा बंद करून, ते जाणार आहे पण तेवढ्या वेळ तरी आहे ना. हा, काय सांगायचं होतं सांगा बरं. हा, मग गाडीचं सांगायचं नव्हतं तुम्हाला, काय सांगायचं होतं? हे सांगायचं होतं, तिकडं जायचं नाही. बरं, आपण तिकडे गेलो, बाकीच्यांना कोणला घेऊन जातोय? सगळ्यांना तिकडे घेऊन जातो. बरं, बाबांची मला आठवण झाली. बाबा म्हटले,
आता आता माझं मिस्टेक आहे ते म्हणतात. बाबा म्हणतात अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली तेव्हा एकांतात नेऊन सांगितली होती की नाही. मग असा सगळा गदारोळ 18 अक्षणी सैन्य, ते घोडे खिकाळले असतील, हत्तीने मोठ्या मोठ्याने आवाज दिला असेल, माणसं गप्प बसतात का? एवढे याच्यात त्यांनी सांगितलं तरी पण त्यांची स्थिती विचलित झाली नाही. अशी आपली स्थिती झाली पाहिजे ऐकताना. सांगा बरं, शेजारच्याचं ना आपलं भांडण झालं त्यावेळेला किती स्पीकर वाजत असलं तरी त्याचं बोलणं आपल्याला बरोबर ऐकायला येतं की नाही? कारण त्यावेळेला आपण पूर्ण सर्वांगाचे काय करून ऐकत असतो? कान. आणि आता कसे आपले कान सुद्धा ऐकत नाहीत. अशा स्थितीत पहा, न बोलणे हेही न बोलून मग ते तोंड भरून बोलावे. बघा, आता संत मुके नाहीत, संत मौन धरतात. म्हणजे काय बोलतात? ते प्रापंचिक गोष्टी बोलत नाहीत, पण बोलल्याशिवाय राहत नाही. व्यवहारातलं सगळं आपलं परमार्थाचंच बोलणार ते. आता देवाविन काही बोलणेच नाही. आणि तुम्ही जर प्रापंचिक गोष्ट विचारायला गेले तर त्याला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. मग ते बोलणार नाहीत का? ते बोलणार. मग त्यांचं बोलणं जमा राहणार का बोलण्यामध्ये? नाही. कारण ते जे बोलले ते कशाबद्दल बोलले? परमात्मा स्वरूपामध्ये. त्यामुळं ते न बोलणे हेही न बोलून मग ते तोंड भरून बोलावे. तसे जाणीव ज्ञान, मला जाणीव झाली, नेणीव अज्ञान ह्या दोन्हींचे भान कल्पना टाकून दृढ मात्र स्वरूप असे जाणावे. मला कळालं हे जे म्हणतोय ना ते बी त्याला अजून यथार्थ कळालेलं नाही. आणि मला काही कळालं नाही ते त्याच्याकडे राहत नाही. ज्याला खरं ज्ञान झालं ना, मला काही माहीत नाही असं तो म्हणत नाही, मला काही कळत नाही असंही म्हणत नाही, आणि मला सगळं कळालं असं म्हणत नाही. तो त्या मधल्या भूमिकेत आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. किंवा जाणीव जरी झाली तरी मला परत नॉर्मल कर, तसं होता नाही. तर जाणीव झाली ना तर माणसाला नॉर्मल होता नाही. त्याला थोडं मी मोठा आहे कळालं तर त्याला छोटं होत नाही. देव काय म्हणले राधेला? मला छोटं होता येतं, मोठं होता येतं, छोटं होता येत नाही. आपलं तसंच आहे का? हां, मोठं होता येलं होऊन परत छोटं होता आलं पाहिजे, आहे की नाही? मी निघून गेलो पुढे, काहीतरी मला सांगायचं होतं, त्याच्यातून पुन्हा मागे जातो. हां, जाणीव पण नाही, नेणीव पण नाही. जाणीव झाली ना तर ते पण जाणीव शहाणीव ओझे सांडूने दुरी आपण वस्ती कर वर्तत असे संसारी. बघा, मला जाणीव आहे ये पण नाही, आणि नेणीव हे पण आहे. जाणीव ही शहाणीव सांडूनिया ओझे, ते ओझे मला कळतंय हे सुद्धा नाही कळालं पाहिजे ना आपल्याला. म्हणजे पार येडा पाहिजे का? कळून जाणून नेन ते करी माझे मन, आणि मग तुझी प्रेम खूण दावणी. मग जाणीव पण नाही आणि नेणीव नाही, या दोन्हींच्या सापेक्ष तिकडे. तशा स्थितीत बोधानेच बोध जाणावा, तो त्याच्याच आनंदात राहणार. मला कळालेलं आहे पण तो बोलणार नाही, पण त्याला आनंद होणार. बोधानेच बोध जाणावा. बघा, देवानेच देव जाणावा. देव जाणायचं असेल तर आपल्याला काय व्हावं लागेल? देवच व्हावं लागेल. आनंदानेच आनंद भोगावा. कशाचा भोगायचा आनंद? कोणाने भोगायचा आहे? आनंदानेच आनंद भोगावा, किंवा सुखानेच केवळ सुखाचा अनुभव घ्यावा. बघा, दोन राहिले तर अनुभव होणार नाही, सुखच व्हावं लागेल. जर त्याला सुख पाहिजे असेल तर याला काय व्हावं लागेल? आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे तर आपल्याला काय व्हावं लागेल? सुख व्हावं लागेल. आपल्याला आनंद पाहिजे तर आपल्याला काय व्हावं लागेल? ते दोघे जण एका बरोबरीचे होतील त्यावेळेलाच ते त्याचा आस्वाद अनुभव भोग घेऊ शकतात, उपभोग घेऊ शकतात. तसेच लाभाला लाभाची प्राप्ती झाली. काय प्रमाणे? लाभे लाभ दोनावला. अजून सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. पुढे काय? आनंद कोंडला मागे पुढे. आता आपली तशी स्थिती झाली ना, सुखाचे व्यवहारी सुख लाभ. म्हणजे काय, लॉटरी लागली तर आपण असं समजतो का? ती जी लॉटरी लागलेली आहे ना त्याची निष्पत्ती नंतर कळते. सुखाचे व्यवहारी सुख लाभ नाही झाला, ती कुठे झाली? दुःखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. म्हणजे लहान मुलाने घरातून बाबाच्या खिशातून पॉकेटमधून पैसे काढायचे, बिस्किट खायचं,
आईस्क्रीम खायची आणि घरी आल्यानंतर बाबांनी पाहिले पैसे गायब झाले का त्याला जो तो आनंद झाला होता तोच आनंद त्याचा टिकून राहतो, है की नाही? मग त्याला फटके बसतात. म्हणजे दुःखाचे व्यापारी सुख लाभ झाला. बघा नाथबाबा भागवतात सांगतात की दुःख आहे ना त्याला कोणी आपलंसं करत नव्हतं म्हणून त्यांनी काय केले, सुखाची कपडे घातले आणि मग लोक म्हणले ये 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 बस आमच्या डोक्यावर, है की नाही? तसं झालेलं आहे. आणि इथे सुखाचे व्यापारी सुख, ज्या व्यवहारात दुःख होतं ना, ज्या संबंधात दुःख होतंय ना, समजायचं तो व्यवहार आनंदाचा नाही. कारण कशातून निर्मिती झालेली आहे त्याची, दुःखाचे व्यापारी दुःख सुख लाभ झाला काही क्षणाचा आहे. आणि ते जे दुःखाच्या लाभातून जे सुख झालं ते किती काळ टिकतं, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख म्हणून धरी धरी आठवण आणि मानी संतांचे वचन. तसेच लाभाला लाभाची प्राप्ती झाली. कोणाला कोण भेटला, लाभाला लाभ भेटला. प्रभा ही प्रभीकडून आलिंगली गेली. सूर्याच्या प्रकाशाने सूर्याच्याच प्रकाशाला आलिंगन दिलं, पाण्याने पाण्याला आलिंगन दिलं. त्या लाटा आहेत ना त्या ते एकमेकाला, आणि आपण किती लाटा पाहिल्या, त्या जी लाट आली 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 ती आपण पाहत होतो, त्या किती लाटा झाल्या होत्या त्याच्यात. ती पहिली पाहिलेलीच आहे का लाट, ती गायब झाली. पहिलीने दुसरीला घेतलं, दुसरीने तिसरीला घेतलं ना, अशी खेळत खेळत नाचत नाचत आपल्यापर्यंत आली. कोण, तसं ब्रह्म नाचत नाचत आपल्यापर्यंत आले. नाचत म्हणजे काय, नाचलंच पाहिजे असं नाही. आता आपण कसे आलेलो आहे तिकडे, नाचत नाचतच आलेले. पण कधी म्हणतो आपण नाचत नाचत आलो, जेव्हा भांडणं होतं तेव्हा म्हणतो तर तू तर लय नाचत होता तेव्हा, म्हणजे त्यावेळेला तो नाचत होता का, नाही. त्यावेळेला त्या नाचण्याचा खरा अर्थ कळला जातो. नाचणं म्हणजे फिरणं, हिंडणं, खेळणं. तसं ते चैतन्य प्रभा ही प्रभेकडून आलिंगली गेली. तिथं दोन प्रभा आणि दोन प्रभेला आलिंगन दिलंय का बघा. आश्चर्यात आश्चर्य उभेच्या उभे बुडाले, म्हणजे दोन आश्चर्य झाले का नाही. आत्मानुभूतीची कल्पना यावी म्हणून आपल्याला ती दृष्टांत. क्षम क्षमाला प्राप्त झाला, विश्रामही विश्रांतीस आला. हे वाक्य विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. आता विश्रांतीला कोण सांभाळणार आहे, विश्रांतीस. विश्रांतीस विश्रांती, विश्रामही विश्रांतीस आला व अनुभवानेच वेडा झाला, संकोच पावला. असं होतं आपल्याला कधी कधी. अनुभवानेच अनुभव हा अनुभवाने वेडा झाला, पण तो कंटिन्यू टिकला पाहिजे आपल्याला. आपण बघा मेळाव्याला गेलो, तुमची एखादी गवळण झाली टचकेदार, मग त्यावेळेला काय होतं, आपण अनुभवानेच अनुभव वेडावला. तो किती वेळ, काही क्षण, तो कंटिन्यू झाला पाहिजे आपला. तो मी साहेबांना कसं म्हणलो, तुम्ही जसं अभंग म्हणताने हरिपाठात नाचता, घरामध्ये काही कॅसेट लावली नाचता, तर ते तुम्ही खुद्द माळशेज घाटामध्ये गाडी थांबून नाचले का समजायचं. अनुभवानेच अनुभव हा अनुभवानेच वेडा संकोच पावला. म्हणजे खरोखर तसं करायचं का, जे त्या परिस्थिती, म्हणजे समजा, म्हणजे म्हणायचं की काहीही प्रसंग झाला तरी तो कसा झाला, त्या स्थितीमध्ये राहतो. फार काय सांगावे, अशी शुद्ध मी पण. आता इथे पण मी पण आहे, पण कसा आहे हा मी, शुद्ध मी आहे. त्याला देहाचा कोणताही विटाळलेला थोडा सुद्धा अंश लागलेला नाही, असा शुद्ध मी पण. हेच कोणी फळ त्या क्रमयोगाला, क्रमयोगाच्या सुंदर विस्तारलेल्या वेलीचे सेवन केल्यामुळे, क्रमयोगानुष्ठानामुळे मद्रूप प्राप्तीचे सुंदर फळ मिळाले. तो प्रवास करता 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 मुक्कामाच्या जागेला पोहोचला. काय प्रवास होता त्याचा, प्रस्थान होतं, मला ईश्वर तत्व कळावं. आता ईश्वर तत्व कळायला गेल्यानंतर तोच कोण झाला, त्याला खरं म्हणतात ईश्वर तत्व कळणे. आपण फक्त जायचं, चारी धाम बघून यायचे, आळंदी, पंढरपूर, काशी, बनारस सगळीकडे जाऊन यायचं आणि दर्शन केलं म्हणजे आपण काय समजायचं, आपल्याला सुंदर फळ भेटलं. हां, चॉकलेट भेटलं, चॉकलेट, सुंदर फळ नाही भेटलं. पोरांना नादी लावायला दिलेले येते. त्याची प्रगल्भ बुद्धी झाल्यानंतर त्याला कळल मी केवढा आहे, अनो रे नोनी थोकडा.
सर्वेश आकाश एवढा, साहेब गव्हाणे आकाश एवढे. आता हे मी समजून पण नाही उपयोगाचं, हे कोणी समजलं पाहिजे, यांनी समजलं पाहिजे. आपण आकाश एवढे, त्या दिवशी तो सुटला का. संत आपल्या दृष्टीने पाहतात, ते आपण सगळे सुटलेले त्यांना दिसतो. अवघेची त्रैलोक्य, पण त्रैलोक्य आनंदी आहे का त्यावेळेला? ते काहीतरी त्याची धुसफूस चालूच आहे. कारण ते स्वतःला काय, मी शरीर आहे असं समजणं हे दुःख आहे, आणि मी आत्मा आहे असं समजणं काय सुख आहे की नाही. हा, हे किरीटी क्रमयोगरूपी चक्रवर्ती जो भक्त, बघा क्रमयोगी रूपी हे किरीटी क्रमयोगी रूपी चक्रवर्ती. आता तो कोण झाला? क्रमयोगी चक्रवर्ती सम्राट. तो भक्त, त्याच्या मुकुटावर असणारे जे ज्ञानरूप रत्न ते मीच शोभतो. बघा, तो भक्त, तो चक्रवर्ती सम्राट भक्त, त्याच्या डोक्यावर असणारा मुकुट आणि त्या मुकुटाच्या पुढं ते लटकतंय रत्न, ते रत्न कोण आहे? मी आहे, ईश्वर म्हणतो. आता त्या सगळ्या राजाच्या कडाशाकडे लक्ष जाते आपलं. तो मुकुट हल्ला का त्याच्याकडे लक्ष जातं आपलं. तसं इकडे मी कोण झाले? ज्ञानरूपी रत्न ते मी शोभतो, व तसाच त्या मोबदल्यात माझे मुकुटावर तो रत्न म्हणून शोभतो. बघा आता दोघे कोण झाले? रत्न. हा त्याच्या मुकुटावरचा रत्न शोभतो आणि तो त्याच्या मुकुटावरचा रत्न शोभतो. त्याच्यासाठी पहिलं आपल्याला काय घ्यावं लागेल? मुकुट घ्यायला लागेल, तो आपल्या डोक्यात घालावा लागेल, आणि प्लस तो कोणाला तरी फोटो काढायला लावायला पाहिजे, आणि मग आपण पाहिल्यावर आपल्याला तो आनंद भेटेल. का आपल्याला भेटेल? मुकुट घातल्यानंतर तो तिसऱ्याला आनंद भेटणार. तसे बाबा कीर्तन करताना तिसऱ्याला आनंद भेटतो, कारण बाबा तिथं मुकुटमणी, आणि त्यांचा तो आनंद, कारण त्यांचा आनंद ते, यांचा पण यांना आनंद आहे. आपण जसं आरशाच्या समोर पाहतो तो एक आनंद आहे, आणि आरसा बाजूला गेला तरी आपण आपल्या स्वरूपाचा आनंद घेतो, तशा प्रकारचा आहे. म्हणजे आपल्याला पहिलं काय घ्यावं लागेल? सगळ्यांना मुकुट घ्यायला लागेल. आणि त्याच्यामधला देव म्हणतो, बघा ना, देव कमीपणा थोडा सुद्धा देत नाही. ते देवाचं स्वरूप आहे, ते संताचं स्वरूप आहे. देव काय म्हणतो? तो मी त्याच्या मुकुटातला चुडारत नाही आणि तो माझ्या मुकुटातला चुडारत नाही. आणि असे चुडारत्न दोन असतात काय? एकच असतं. बघा, त्याच्या मुकुटावर असणारे जे ज्ञानरूपी रत्न ते मी शोभतं, व तसाच त्या मोबदल्यात माझे मुकुटावर जो तो रत्न म्हणून शोभतो, असं हे साठलोट आहे. प्रत्यक्ष जर एक रूप झाले ना, दोघे एक रूप झाले, आपण ओळखू शकत नाही कोण कोण आहे म्हणून. हा, देव आणि भक्त कोणी हे ओळखू शकत नाही. अशी एखादी घटना आहे का तुमच्याकडे? असं आपल्याकडे कोणी आहे का? दोघे जण एक रूप झाल्यानंतर आपल्याला नेमकं कोण कोण हे कळत नाही. विष्णुदास नामा येणे दाविली खून. काय? गळ्यामध्ये माळे, कोणती? वैजंती गळा आणि श्रीवत्सलांचन. विष्णुदास नामा येणे दा. नाही तर लक्ष्मी म्हटली, मला पहिल्या दिवाळीला मालकाला ओवाळायचे, पण सगळेच काय दिसायला लागले मालक, आता मी कोणाला ओवाळू? तेव्हा त्यांनी सांगितलं, नामदेव महाराजांनी, तुमची फजिती होणार नाही, हे चिन्ह त्यांच्या गळ्यावर येते. बघा, एवढे समरस होऊन जातं. म्हणजे आकाराने पण होतो आणि तसं पण होतं. जर तुम्ही आता समजा श्रीपद बाबा कीर्तन करतात आणि चकवे बाबा बी कीर्तन करतात. आता आपल्याला चकवे बाबा कीर्तन करताना सुद्धा काय वाटतात? हां, कारण तसे ते शोभून दिसतात तिथे, अशा प्रकारचं. किंवा कर्मयोगरूपी देवळाचा हा जो मोक्षरूपी कळस, त्या कळसावरील आकाशाचा विस्तार तोच होतो. पहा, आता झेंडा पण राहिला नाही, आता काय झालं? हा नाही, आकाश. आपण काय पाहत असतो? कळस दाखवायचा आहे. बघा, आता तुमच्याशी बोलताना मला कळलं, मंदिराचा आपल्याला कळस दाखवायचा आहे का आकाश दाखवायचं आहे त्यांना? पण आकाशाकडं आपलं लक्ष नाही जाणार, म्हणून पहिला कळस, आणि मग तुम्ही पाया कोणाच्या पडणार आहे? आकाशाच्या पाया पडणार. कोण पाया पडणार आहे? आकाशाच्या. आकाश, आपल्या आतमध्ये आकाश आहे, इकडे आकाश आहे नाकात. हे आकाश केव्हा बंद होणार आहे?
पिक्चरचा एंड झाल्यावर नाकात कापूस भरणार. बहिरं झालं म्हणजे काय झालं, ती वाहिनी आहे ना, वाहिनी ती काय झाली, चॉकअप झाली. आणि त्याच्यात पोकळी असती तर आकाश, आणि आकाशाचा वापर करतोय हे शरीर. माठ आकाशाचा वापर करते. त्याप्रमाणे आपलं ओरिजिनल स्वरूप काय प्रत्येकाचं, आकाश. आणि त्याच्या पुढे गेलो का मग संपलं. चैतन्य ब्रह्म, आकाश आणि आता ब्रह्म सुद्धा वेगळं नाही मग, कारण ते त्याचं काय आहे, पिल्लूच आहे. त्याचं ते दुसरं रूपांतरित केलेलं आहे. सोन्याचं रूपांतरित केलेला अलंकार म्हणजे आकाश आहे. मग असं मागे मागे गेल्यानंतर पंचमहाभूतातलं सगळ्यात मोठं काय आहे, आकाश. म्हणून आपल्याला सांगितलं ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. आता तुम्ही आपण आकाश ओळखतो ना, म्हणून नाम केवढे सांगायचं म्हणून उदाहरण काय दिलं, दृष्टांत आकाश दिलं. आणि त्याच्याहून मोठं आहे, मग त्याच्याहून मोठं काय, देवळाचा हा जो मोक्षरूपी कळस आहे, त्या कळसातील आकाशाचा विस्तार तोच होतो आशा अथवा संसारूपी अरण्यातील क्रमयोगरूपी राजमार्ग, अथवा संसारूपी अरण्यातील क्रमयोगरूपी राजमार्ग मिळाला व तो मार्ग माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाला आहे, संसारातील अरण्यात. आता आपण कुठे आहेत सगळे, आता आपण परमार्थात आहेत का संसारात आहेत, कुठे आपण, आता 1.5 तास आहे आपण परमार्थात, नंतर कुठं जाणार, मग त्यावेळेला आपण अरण्यात आहे असं समजायचं. आणि एक दिवस असं कळणार ते अरण्य वगैरे काय नाही, तेच खरं स्वरूप आहे आपलं. कुठं राहायला जाणार आपण, इथून सुटल्यावर जेवायला लागणार की नाही, झोपायला लागणार की नाही, ती आपली व्यवस्था केलेली आहे ती, परंतु त्याला चिटकून आहे ना, म्हणून दुःख आहे. आपण आता वस्ती कर वस्ती आला, आपण गेलो तीर्थयात्रेला आणि काही राहायची जागा आहे का, गजानन महाराज धर्मशाळा अतिउत्तम, आपण म्हणतो का आपली, म्हणून आपल्याला आनंद भेटतो. राहायचं वगैरे निघताना परत धन्यवाद 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 म्हणायचं. तसं घरी बघा बरं करून, ज्याने जेवण केलं त्याला बी म्हणायचं धन्यवाद, राशन ज्याने आणून दिलं त्यालाही म्हणायचं धन्यवाद, किती आनंद राहणार. पण आपण म्हणतो कशाबद्दल, काय मेहरबानी करतोय कोण आमच्यावर, हे आपलं पक्क डोक्यात बसलेलं आहे. जो मेहरबानी करतोय त्यावेळेला मेहरबानी वाटत नाही. संसारातील अरण्यातील क्रमयोगरूपी राजमार्ग मिळाला व तो मार्ग माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाला. या संसारातच संत राहता 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 त्यांना राजरस्ता भेटला. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, हे राहू दे क्रमयोगरूपी ओघाणे भक्तिचित गंगा, ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूपी गंगा ही अतिवेगाने स्वानंदरूपी समुद्र जो मी त्या मलाच येऊन गाठे मद्रूप होते. पहा, तो क्रमयोगी ओघाणे भक्तिचित गंगा, भक्ती आणि अजून चित गंगा. आता याच्यामध्ये भक्ती म्हणजे दोघांशी, देव आणि भक्त मिळून दोघे काय आहेत, एक आहे. आणि या कंटिन्यू सतत त्या भावनेवर राहणं म्हणजे काय आहे, ती गंगा. आणि त्या गंगेला स्पीड किती आहे, इतकं स्पीड आहे त्या भक्तीला, काहीच थांबू शकत नाही त्याच्या पुढे. जो पडेल त्याला घेऊन जाईल, तो आपल्यासारखा करून टाकेल. अशी ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूपी, वर बसा एक दोघं जण, या एक जण वर बसा बाळा, इथे वर, हां सरक इकडे पुढं, चला पुढे सरकायचं. असं एक एकाला आपण सांगू थोडं थोडं. चितगंगा ती एवढी स्पीडमध्ये, ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूपी गंगा ही अतिवेगाने, इतकं स्पीड आहे. भक्ताचं स्पीड किती पाहिजे, आपली भक्ती तेवढ्या स्पीडने पाहिजे. आपली भक्तीले नॉर्मल आहे बघा. ही राहू दे क्रमयोगरूपी ओघाणे भक्तिचित गंगा, ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूपी गंगा. कोणती, चित गंगा म्हणजे देवाशी एकरूप झालेली चैतन्य स्वरूप. ज्ञान लक्षणात्मक मी, ती गंगा जेव्हा पळते ना स्पीडनी, तेव्हा ती स्वतःला काय समजून पळते, गंगा जेव्हा स्पीडने पळते, माऊली सांगणार उत्तर. हां काय म्हणते ती गंगा जेव्हा स्पीडने पळते तेव्हा ती स्वतःला काय समजते, हां पण समुद्राला भेटायचं, पण ती स्वतःला काय समजते, समुद्र समजते, गंगा नाही समजत. एवढी
स्वतःला काय समजते ती, कारण तिथं ज्ञान तिला विकास झालेला आहे, तिचा कळालंय तिला मी कोण आहे, मी गंगा नाही आहे, मी यमुना नाही आहे, मी डायरेक्ट ओरिजिनल जिथून आले ते माझं मूळ स्वरूप आहे. बघा ना, ही आपल्या गावची जुनी लोक जर कोणाच्याही घरी गेले आणि ती ताई जेवायला वाढत असेल तर तिला पहिला प्रश्न आहे त्यांचा काय, तुझं माहेर कोणतं आहे. तसं त्या गंगेला विचारलं तुझं माहेर कोणतं आहे, सागर. ती स्वतःला ते समजते. तुझ्याजवळ हे मर्मज्ञ अर्जुना नाही कुठे ज्ञान लक्षणात्मक भक्तिरूपी गंगा ही अतिवेगाने इतकं स्पीड आहे, साखळदंडाने तिचं आंघोळ करावं लागते नाही तर वाहत जाईल. तसं आपलं तेवढं स्पीड पाहिजे भक्तीचं, आपल्याला त्या भक्तीत आपण पडलो पाहिजे. अतिवेगाने ज्ञान स्वानंद रूपी समुद्र, स्वतःला काय समजते मी भगवत रूप आहे, जो मी त्या मलाच येऊन गाठते मद्रूप होते. म्हणजे आता हे समुद्र गंगेचं सांगायचं आहे का आणि समुद्राचं सांगायचं आहे का, आपलं एवढं स्पीड पाहिजे, मला ती गोष्ट पाहिजेत. पोरग जसं हट्ट करतं मला ती गोष्ट पाहिजेत तशी. हे मर्मज्ञ अर्जुना, असा हा कर्मयोगाचा एवढा महिमा आहे, क्रमयोगाचा बरं का, कर्म नाही, असा क्रमयोगाचा एवढा महिमा आहे. म्हणून आम्ही या क्रमयोगाचे वर्णन तुझ्याजवळ वारंवार करतो. म्हणजे जो चाललाय ना, प्रवास करतोय ना, माळ घातली ना, करतोय ना नामचिंतन, येतोय ना कीर्तनाला, हळूहळू हा निश्चित तिथे पोहोचणार आहे. फक्त त्याने स्वतः काय ठेवली पाहिजे, त्याला एक गती ठेवली पाहिजे. परंतु योग्य देश, योग्य काल व योग्य पदार्थ यांच्या विशेष अनुकूलतेने मला साध्य करून घेता येईल. एरवी नाही असा मी नाही, कारण मी सर्वांचा आत्मा असल्यामुळे स्वतः सिद्ध सर्वांचे सर्वही मीच असल्याने सहज सदाचा प्राप्त आहे. बघा ही ओळ किती जबरदस्त आहे 24 क्रमांकाची. पै देश काळे पदार्थे, कोणत्या तरी देशातच हे होईल, भरतखंडेच होईल प्राप्ती, अफगाणिस्तानमध्ये नाही होणार त्याला ईश्वर तत्वाची प्राप्ती. काही काळ पाहिजे पर्वणी आणि काही पदार्थ देवाला आमिष दाखवून नाही. साधुनी घेईचे माते, मला असं काहीतरी देऊन तैसा मी नव्हे आयते सर्वांचे सर्वही. आपले आयते कोण, भगवंत. सर्वांचे मी आयताच आहे, मला काही साधना करून प्राप्त करायचं आहे असा नाही. तर तुमच्या आपल्यावर जे आलेले आवरण ते आपण फक्त नाही म्हटलं पाहिजे, मी डोक्यावर घेतलेलं काय अशी ओळ. तया उमपा माप घालावे, तया उमपा मापका सुवावे, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे, आणि सिद्ध असता का निमावे साधनावरी. साधनं करून करून का शांत व्हायचं, मी सिद्ध असताना मला साधनं करून प्राप्त करायची गरज नाही. मी हे जे सांगितलं नामावर ते साधन नाही. आता येड्या लोकांना काहीतरी सांगावंच लागेल ना. तुम्ही म्हणणार हे म्हणतील वेडे आहेत का, हो, संसारात वेडे झालेल्या माणसाला नादी लावण्यासाठी नामापरते साधन नाही. आणि तू कोण आहे, अरे प्रत्यक्ष तुझं शरीरच काय नामरूप आहे, तुझं चैतन्य स्वरूप हेच नामरूप आहे. पण मग तुला असं हळू 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 पंडू सुता त्याला तिकडे घेऊन जायचे. एरवी तो तेच आहे, बरी काय की जे त्याची विषय बुद्धी नव्हे. योग्य देश, योग्य काल, पदार्थ याच्या विशेष अनुकूलतेने मला साध्य करून घेता येईल. आणि जर अशा गोष्टी नसेल तर नाही तर नाही साध्य करता यायचा असा मी नाही. का, कारण मी सर्वांचा आत्मा असल्यामुळे. प्रत्येकाचा आत्मा कोण आहे, तोच आहे. व स्वतः सर्वांचे सर्व मीच असल्याने, स्वतः सर्वांचे मीच असल्याने देवाचा त्या भक्ताचा आत्मा कोण आहे, मीच आहे. आणि त्याचे स्वतःचे सर्वही मीच. मग तो भक्त कोण झालाय, आत्मा मीच आहे. आणि त्या भक्ताची बायको कोण आहे, देवी. त्याचा मुलगा कोण आहे, देवी. आई कोण आहे. आता हे फक्त आपल्याला हसायला वाटणार. आता आपण घरी गेलो म्हणणार आहे का तू देव आहे म्हणून, एवढा वेळ का झाला हे का नाही. प्रवीण आज हसतोय नंतर रडवणार आहे, सांगा बरं. त्यावेळेला वाटत नाही आपल्याला. का बरं वाटत नाही,
कारण आपण मायेच्या आहारी जातो. आपण उन्हात शिंपली पाहिल्यामुळे आपण काय समजतो? चांदी आहे. रश्शी पाहिल्यावर काय म्हणतो? साप आहे. तशी घरची बायको मुलं पाहिल्यावर आपण काय समजतो? कृष्ण समजतो, आपली प्रॉपर्टी समजतो. स्वतःचा सर्वांचे मीच, स्वतः सिद्ध सर्वांचे मीच आहे. फक्त आपल्या डोक्यात बघा, आता चॉकलेट कसं घातलं, नामापरते साधन नाही, कसं चॉकलेट घातलं. जनाबाईला नाही, सखूबाईला पंढरपूरला जायचं, ती लग्नाच्या अगोदरपासून वारी करते. पण इकडचे घरचे म्हणजे त्याच्या अपोजिट होते, त्यामुळे हिला जाऊन देईन. आणि ही म्हणते मला जायचं, ही म्हणते मला जायचं. गेली, तिला बांधून ठेवलं. आता कशी जाईल ती? बांधून ठेवल्यावर जाईल काही ती? जाईल? बांधून ठेवल्यावर तर लवकर जाईल ती. बांधून ठेवलं का जाणार 100%. उलट मोकळी सोडली असती तर गेली नसती, बांधून ठेवली. आणि मग कोणी बांधून घेतलं? स्वतः देवाने बांधून. मी बांधून घेतो, जा पंढरपूरला. हो, याचं नाव आहे सर्व धर्माणी परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी आहे, जा. गुंड लोक म्हणतात हम बैठे ना इधर, जा कुछ भी करो. असे बाबा पण आपल्याला म्हटलेत, जा. अर्जुना सांगितलं, जा काय पण तू कर. इथे कोणाला कोणी मारत नाही, कोणी कोणाते न मारी. हे सर्वच मी आहे. येथे कोणी कोणाते न मारी, मीची हो सर्व संवारी. पुढचे बघा, त्याच्या पुढे येते, इथं कोणी कोणाला मारत नाही. मारणं म्हणजे काय? फळ्यावर काढले वाघ, सिंह, हत्ती, आणि याला सांगितलं त्यांना मारून टाक. याने काय करायचं? काय करणार तू? फळ्यावरचे वाघ, सिंह, हत्ती मारायचे, काय करशील तू? काय करणार? सांग बरं, सांग रे बाळा. डस्टर. मेला वाघ, सिंह, हत्ती, काय फिरवायचं? फक्त डस्टर. जे मी मारित आहे कौरव मारते नाही. अरे कोणी कोणाते न मारी, ये तर मीची हो सर्व संवारी. कोण कोणाला मारतंय? मीच मला खाऊन टाकतो. वाघ गाईला खातो हे तुम्हाला दिसतं, नाही तर कोण कोणाला खातो? उलट म्हणल्यावर कळेल, गाईच गाईला खाऊन टाकते, मग कदाचित कळेल आपल्याला. वाघ बी कोण झालेला आहे? गाईच झालेला आहे. बघा, येत कोणी कोणाते न मारी, येत मीच सर्व संवारी. हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे. हे सगळं विश्वरूपाने कोण प्रगटलेलं आहे? मीच आहे. पहा, त्याच्या अगोदरची वेळ काय? जे मी मारित आहे कौरव मरते, ऐसे वेटाळले होता मोहे बहुते. तो फेडाव्या लागी अनंत, हे दाखवले नी 11वा अध्याय. बरोबर 11व्या अध्याय दाखवलं. तू त्यांना मारतो आणि हे मारतात तुझ्याकडून, हे दाखवण्यासाठीच विश्वरूप दाखवलं. सगळं कोण आहे? मी आहे. मी मरणारा मी आणि मारणाराही मीच आहे. कुठे आलतो बाळा? बघा, सिद्ध सर्वांचे सर्व मीच असल्याने, म्हणून असल्याने सहज सदाचा प्राप्त आहे. सहज सदाचा प्राप्त आहे. 8 तास करून सहज सदाचा प्राप्त आहे, याच्यावर मात केलेली आहे. ताण आणला त्या वाक्यावर, याजसाठी केला होता अट्टहास. याज साठी केला होता अट्टहास. मी सहज असल्याने सदाच प्राप्त आहे. बघ बरं, कशावर ताण आणलाय? आता कशावर ताण आणलाय? कशावर ताण आणलाय? अट्टहासवर. अट्टहास का करावा लागला? मुक्त होता परे भळे झाला. मग आपण म्हणायचं, मग आता आपण करायचं का नाही अट्टहास? करायचा. सगळं करायचं, मग कळणार अरे मी तर गुंतलेलो नव्हतो. काय प्रमाणे? बद्ध मुक्त कल्पना. नामदेव महाराज, बद्ध आणि मुक्त मायेची कल्पना पडली होती जीवा
भ्रांती कैशी, मी बद्ध आहे आणि आता मी मुक्त झालो. बद्ध ही मायेची कल्पना आणि मुक्त ती बी बद्ध म्हणजे लोखंडाची बेडी आणि मुक्त म्हणजे सोन्याची बेडी. अरे जेल तर जरूर होगी, दोनों को पण आहे की नाही. दोन्ही प्राप्त करून परत विसरून जायचं. सदाचाच प्राप्त आहे 24 क्रमांक. आयते सदाचातला काय सांगितलं त्यांनी, तैसा नोहे मी आयते सर्वांचे सर्वही, सर्वांचे सर्वही. हे कोण आहे हो, यांचं नाव काय, याचं नाव काय, नाही तुम्ही सांगा ना, याचं नाव काय, समर्थ. बरोबर, तिकडे ज्ञानेश्वरी तुमच्या हातात. हा मग बरोबर बरोबर उत्तर दिलं ना यांनी. हा काय द्यायला पाहिजे होतं पप्पांनी उत्तर, ब्रह्मय. हे सर्वांचे मीच असल्याने सदाच प्राप्त झालेले. मग भगवान तरी फसवतो. भगवान कृष्णाला नंद राजा म्हणतात, तू देव आहे असं सगळे म्हणतात रे, तुम्ही काय ऐकता त्यांचं. देव म्हणतो मी तुमचा मुलगा आहे, तुम्हाला माहिती आहे ना, लहानाचा मोठा झालो आहे. तरी फसवतो. तरी जास्त आट्टास केला, जास्त गुजीगुजी केली, जास्त पाणवलं. मग देव सांगतोय नंदराजाला, सगळंच देव आहे खरोखर, मी देव नाही, तुम्ही पण देव आहे, ही झाडं झुडपं देव आहे. तर ते म्हणतो नाही, मला तर हे वेगवेगळं दिसतंय. कशामुळे दिसतंय, पडली होती जीवा भ्रांती कैशी, भ्रम झाल्यामुळं तसं दिसतं. आपण फुगडी खेळताना लगेच बाबांकडून फुगडी सोडल्यानंतर जागेवर बसतो की नाही लगेच गुपचूप, का गरगर गरगर फिरत असतो. तसे आपण गरगर फिरतो याच्या सापडल्यामुळे. त्यावेळेला डोंगर बिंगर बी पळत असतात की नाही सगळे, का पळत असतात का ते, आपल्या डोक्यात सगळं पळत असतं ना, त्याप्रमाणे. म्हणून माझ्या प्राप्तीकरता काही शिनावे लागत नाही, त्रास करावा लागलो. मग आता तुकाराम महाराज म्हणतात, न लगती सायास नाही, याच्याही पुढे अजून एखादा आहे का, काही श्रम करावा लागत नाही, काही श्रम करावा लागत नाही. आडकाठी नाही भेटी देवाचे. ठीक आहे, ओके. तुका म्हणे घरच्या घरी दिशा उरीन सिनिजे. जर तुम्ही म्हणले यायचं का तीर्थयात्रेला, तर तुम्ही ज्यांना काय उत्तर द्यायचं, तुका म्हणे घरच्या घरी दिशा उरीन सिनिजे. अवचितची हाती ठेवा, दिला सेवा न करता. म्हणून माझ्या प्राप्तीकरता काही शिनावे लागत नाही. मी या योग उपायाने खरोखर सहज निश्चितपणे प्राप्त होतं. देव प्राप्त होणे एवढं आता सोपं राहिलं नाही, कारण आता कलियुग आहे. आता प्राप्त होणार नाही, मग आता कधी कोणत्या युगात होणार काय माहिती. आपण तर काय इथंच खलास होऊन जाणार आहे. बघा काय डोक्यात फेट बसलेली. अरे खरोखर सहज निश्चितपणे प्राप्त होतो, 100% भेटणार तुम्हाला देव. मग हे गुरु आणि शिष्य कशासाठी, पैसे उकळण्यासाठी काय, दक्षिणेच्या पोटी. जेवढी जास्त दक्षिणा समजायचं त्याचं जास्त लोड आहे. फाईल पुढे ढकलू शकत नाही म्हणून साहेबाला जास्त रिश्वत द्यावं लागते. काहींची 10 रुपयाची रिश्वत आहे, काहींची डायरेक्ट 2000ची नोट. समजायचे घोटाळे जबरदस्त आहेत. आणि बाबा म्हणतात फाईल मी पास करतो तो मी बेट्या तू काही त्रास टेन्शन घेऊ नको, तू जेवढं वजन ठेवशील तेवढी फाईल लवकर पुढे सरेल. काय बापरे. बघा, एक गुरु एक शिष्य असा हा संप्रदाय खरोखर अनादी असून प्रसिद्धीलाच आला आहे. तो माझ्या प्राप्तीचा उचित उपाय समजण्याकरताच आहे. गुरु आणि शिष्य कशासाठी व्हायचंय, कशासाठी व्हायचंय, देव समजून घेण्यासाठी. बाकी दुसरं गुरु शिष्य होण्याचं काही नाटक नाही आहे, दुसरं काहीच काम नाही. आणि मरेपर्यंत आपण शिष्यच राहायचं आणि मरेपर्यंत बाबांनी काय राहायचं, गुरुच राहायचं. दोघांनी स्वतःला ब्रह्म आयुष्यात कधी समजायचं नाही. आणि तो आपला स्वभाव सिद्ध जन्मसिद्ध हक्क आहे. काय, आपण शिष्य राहणे आणि बाबाने बाबा राहणे. बाबा ज्या दिवशी ब्रह्म होईल ना, त्याच दिवशी बाबा शिष्याला म्हणेल तू ब्रह्म आहे. ज्यापर्यंत बाबा त्याला म्हणतो तो शिष्य आहे तोपर्यंत समजायचं बाबा पण कसे आहेत, बाबा गुरुच आहेत. आणि गुरुच्या पुढची एक स्टेप आहे असे.
गुरु एक व शिष्य एक, एक गुरु व एक शिष्य असा हा संप्रदाय खरोखर अनादी असून प्रसिद्धीला आला आहे. तो माझ्या प्राप्तीचा उचित उपाय समजण्याकरता होय. आणि बघा या ओळीची आज जास्त उकल आहे आपल्याला झालेली, आज जास्त उकल झाली. एक गुरु एक शिष्य हा रूढला साचव्यावारू मतप्राप्ती प्रकारू जाणवायला लागी. मग गुरु शिष्य कशासाठी आहे? नातं ईश्वर समजण्यासाठी. आणि ईश्वर समजल्यानंतर संपलं. आता पहा बरं, आम्हाला ड्रायव्हिंग शिकवली ते आमचे गुरु आहेत. आता आपले गुरु आणि आपण सिग्नलला सर्वोदयच्या एकत्रच बरोबर आहे आणि आपली गाडी पुढे आणि गुरूंची मागे, तर आपण काय करणार? सिग्नलला आपली तशी उभी करणार आणि गुरुजीची पुढं जाऊन देणार ना. म्हणजे RTO आपल्याला बरोबर साईडला घेऊन फाईन मारणार. त्यावेळेला आपण रूटला लागल्यानंतर आपला प्रवास उरकायचा असतो. अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटात द्रव्य ठेवा आयता सिद्ध आहे, तसा आपण आयता कसे आहोत? आयते ब्रह्म होत आपण, आयते ब्रह्म. मग हे विचारतील आपल्याला एखाद्या वेळेला, मग हे सगळे वेड्यावानी का करतात? चित्रपटामध्ये एखाद्याला वेड्याची भूमिका दिली म्हणजे तो वेडा आहे काय? वेडा आहे तो? तशी आम्हाला चित्रपटामध्ये भूमिका दिली वेड्याची. तुमचा डायरेक्टर कोण आहे? त्याच्यासाठीच तर आमची एवढी उचापती चालू आहे. तुम्हाला डायरेक्टर पाहिजे का? आमचा कोण आहे ओळखायचं आहे का? आपल्या सगळ्या चित्रपटाचा डायरेक्टर कोण आहे? मग आम्ही डायरेक्टर कोण आहे आपल्या चित्रपटाचा? भगवान परमात्मा. तो नाचवतोय आपल्याला. लाघवी हा चक्रपाणी, तो नाचवतो आपल्याला. अर्जुना, पृथ्वीच्या पोटात द्रव्य ठेवा आयता सिद्ध आहे, तसाच काष्टात अग्नी आयताच आहे, कासे दूध आयतेच आहे. या सर्व गोष्टी पूर्वसिद्धच आहेत. परंतु विचारपूर्वक पाहिले तर या गोष्टी जरी पूर्वसिद्ध आहेत तरी पण त्या सिद्ध वस्तूचा लाभ होण्याकरता काही उपाय करावे लागतातच. तसे गुरु आणि शिष्य हे काय? त्याचे उपाय आहेत. त्याप्रमाणे मीही स्वतः सिद्ध आहे खरे, तरी पण मत्स्वरूप प्राप्त्यर्थ मला फक्त माझ्या आड येणारे पदार्थ दूर करण्यास उपाय केले पाहिजेत. पाणी खाली आहेच आहे, फक्त शेवाळ बाजूला. आणि ते शेवाळ कोण बाजूला करणार आहे? हां, परमात्मा. तैसी प्रकृतीची आड होती ती देवेची सारली परोती, मग माझे मती परतत्व माझे मती शेजार केला. मी कोणाचा शेजार केलाय आता? परमात्मा स्वरूपाचा माझ्या बुद्धीने त्याच्याशी शेजार केलेला आहे. आणि आता परतत्व माझे मती शेजार केल्यामुळे मी निवांत घोरत झोपलेलो आहे. तुका म्हणे मन नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पौडलो. आता मी झोपलेलो आहे परमात्मा स्वरूपाच्या त्या आनंदामध्ये. ही फलप्राप्ती सांगितल्यानंतरही पुन्हा ही उपाय सांगण्याची प्रस्तावना सुतोवाच देव का करीत आहे अशी जर कोणी या ठिकाणी शंका घेईल तर देवाचा बोलण्याचा अभिप्राय असा आहे. पहा, आता तो क्रमयोगी ब्रह्म झाला की नाही. मग आता परत गुरु शिष्य काय सांगायची गरज आहे का सांगायची गरज आहे? देवाला करमत नाही. आपल्याला TVची मालिका संपल्यानंतर लवकर लगेच बरं वाटते की नाही? करा TV बंद, घ्या जेवायला. का चालू राहावी वाटते मालिका? चालू राहावी वाटते. जर चालू राहावी वाटली तर तो काय करतो? जेवण पण बाजूला ठेवतो आणि लगेच ओपन करतो YouTube आणि पुढच्या मालिका बघून घेतो. तसं देव त्याला गप्प बसायला लागला अर्जुन तर बरं वाटत नाही, तो अजून त्याला जाग करणार. पहा, ही फलप्राप्ती सांगितल्यावर पुन्हा उपाय सांगण्याची प्रस्तावना सुतोवाच देव का करीत आहे अशी जर कोणी शंका घेईल तर त्या बोलण्याचा अभिप्राय असा, कारण फक्त संपूर्ण गीताशास्त्राचेच सामर्थ्य असे आहे की हे मोक्षप्राप्तीचे साधन प्राप्त करून देणारे आहे. हा गीतार्थातील महत्त्वपूर्ण चांगुलपणा आहे. दुसरी कितीही शास्त्र असली तरी ती प्रमाणसिद्ध मोक्षोपाय सांगणारी, मोक्ष उपाय बघा, मोक्षोपाय कसा आहे? गुप्त आहे. उपाय सांगणारी नाहीत. बाकीची शास्त्र काय सांगतात? ते मोक्षाबद्दल माहिती नाही. आता हे गीतेवर विश्लेषण करणारे लोक पण काय सांगणार आहेत? मोक्ष उपाय नाही सांगणार. नाचायचं, नुसतं नाचायचं देवाच्या रंगामध्ये. बघा, ओवी क्रमांक 1230.
जे गीतार्थाचे सांगावे. बघा गीतार्थाचं उत्तम फळ काय, मोक्ष उपाय आघवे आन शास्त्रोपाय की नोहे प्रमाण सिद्ध. त्यांच्यामध्ये ती प्रामाणिकता, ती सिद्धता नाहीये. वारा सूर्याचे आड आलेले ढग दूर नाहीसे करतो, अवघी शास्त्र, मग सगळी पण शास्त्र. मग गीताशास्त्र नाही. गीताशास्त्र कसं आहे, ते शास्त्र नाहीये, ते काय आहे, ते ईश्वर तत्व आहे. गीताशास्त्र आहे ना, ते गीता म्हणजे काय सांगितलं, एवढी मोठी गीता सांगितली काय, 700 श्लोक सांगितले म्हणजे गीता आहे का? चला, 700 श्लोक सांगितले म्हणजे गीता आहे का, गीता त्याच्यापेक्षा वेगळी आहे? अर्जुनाला गीता सांगितली म्हणजे नेमकं काय सांगितलं? नामाला गीता म्हटलेले. डायरीप्रमाणे उमेला भगवान शंकरांनी जे सांगितलं त्याला गीता तत्व म्हणतात. कोणाचे पाटे? नाथबाबांचं प्रमाणे. डायरी लिहून ठेवली ना व्यवस्थित? हो, त्याच्यात आहे की उमेला जे भगवान शंकरांनी ज्ञान सांगितलं त्याला गीता तत्व म्हणतात. आणि त्याचा हा सगळा काय आहे, विस्तार आहे. त्यामुळे एक एका अक्षरात हा भगवान श्रीकृष्ण आहे गीता इतर शास्त्रांपेक्षा. वारा सूर्याचे आड आलेले ढग दूर नाहीसे करतो, त्याविनं तो नवा सूर्य उत्पन्न करीत नाही. किंवा हात पाण्यावर आलेले गोंडाळ दूर करतो, नवे पाणी उत्पन्न करीत नाही, कारण ते स्वतः सिद्धच. त्याप्रमाणे आत्मदर्शनाचे आड आलेला प्रतिबंध असा जो अविद्येचा मळ म्हणजे आवरणरूप प्रतिबंध आहे, तो गीता इत्यादी शास्त्रे नाहीसे करतात. एवढेच. आता गीता पण आणली त्याच्यात पा. जर तुम्ही गीतेला कृष्ण नाही समजले, जर ग्रंथ समजत असाल तर गीता सुद्धा त्याशिवाय जो मी स्वयंप्रकाश निर्मळ असा आहे त्या माझे आत्मस्वरूप त्याच प्रकाशित करवत नाही, कारण ते स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशानेच प्रकाशित अभिव्यक्त होते. 32 तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो म्हणू तो शास्त्र नाशी एर निर्मळू मी प्रकाशू स्वयं आहे. शास्त्र काय करतं, अज्ञान दूर करतं आणि ज्ञान मात्र काय ओरिजिनलच आहे. त्याप्रमाणे काय बोलायचं, हां तेच येणार आहे आता पुढे. उगीचं शास्त्र अविद्याविनाशाशी पात्रे वाचोनी न होती स्वतंत्र आत्मबोधे. तू का म्हणे माया, शब्बास, करेक्ट, असं पाहिजे. आता डायरी खिशात आहे. मी लायसन काढलं आणि आमची शीट लय भाव खायचे, लयच बडबड करायचे. मग मी म्हणायचं नोकरी मेरे जेब में, कारण लायसन होतं, काय घाबरायचं, काढून टाकलं तरी लगेच गाडी काढून धंदा करू. तसे डायरी मेरे जेब में. गीतेचे मेहमान ऐकावे श्रवणी सावधान सज्जनी द्यावे आता. बघा गीतेचं मेहमान ऐकायचं असेल कानाने तर सावधान सज्जनी द्यावे आता. सज्जनांनी काय द्यायचंय, 500-500च्या नोटी द्यायच्यात. अलर्ट राहायचं, मनाचे कान करायचे. जयाचे अंतरी वसे नित्य गीता पावन तत्वता ब्रह्मरूप. ज्याच्या अंतकरणात गीता राहते ना तो तत्वता ब्रह्मरूप आहे तो जीव. पार्वती प्राप्ती पार्वती प्रती शिवे सांगितले अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या. करेक्ट, बस. जे जया पाहिजे ते राजयाची कांता. कशासाठी म्हणलो राजयाची कांता, का भीक मागे आपल्याला लगेच, म्हणून मान्यवर मध्ये येते. मान्यवरमध्ये असंच नाही बसायचं, डोकं ठिकाण्यावर ठेवून मान्यवरांनी बसायचं आहे का नाही. बघा बरं, ब्रह्मरूप. बघा पार्वती प्रती शिवे सांगितले अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या. जी आपल्याला बाबाने दिलेली ब्रह्मविद्या आहे तिचं नाव खरी भगवद्गीता आहे. ब्रह्मरूप त्याचे स्वयंचित्त झाले. चित्त कसं झालं त्याचं, ज्याच्यामध्ये ब्रह्मविद्या पडली त्याचं चित्त कसं होतं, ब्रह्म. दुधात दही पडलं थोडं विरजण, दुसऱ्या दिवशी काय होणार, दही. हां, आणि ते कसं असणार, थोडंसं कमी आंबट असणार. आणि जर संध्याकाळी काढलं नाही तर तिसऱ्या दिवशी पाहिलं तर जरा काय होणार, थोडंसं आंबट होणार, बाकी काय होणार नाही. तसं आपण थोडे आंबट गोड असे राहणारच. काय बघितलं नाही, जरा जास्त दिवस म्हणून काय झालं, ते दही आता थोडं आंबट झालं. मग ते दुसऱ्या दिवशी डोकं पकडणार.
पार्वती प्रती अध्यात्म ओले ब्रह्मरूप त्याचे स्वयचित्त झाले बोलणे खुंटले आहे नाही देव आहे नाही. अरे आता काय सांगू मीच तोय असं सांगता येईल. असं जर आपण म्हणलं देव आहे का नाही आता तुला काय सांगू मीच तोय म्हणलं लोक तिला आता जास्त शहाणा झालेला आहे. पद्मपुराणी सांगितले सार गीता आहे थोर ब्रह्मविद्या. इथं पद्मपुराण ठेवलेले जसं वेळ भेटेल तसं वाचा. हा एवढा वेळ कोणाकडे हो झालं संपलं. छान मस्त ऋषी छान काम करतो असं पाहिजे. हे आपल्याकडे अजून किती मिनटं आहेत? प्रत्येकाकडे किती मिनटं आहेत? 20 मिनटं आहेत आपल्याकडे. येतात नंतर आपला यांना मी म्हटलं किती दिवस राहिलेत आता? ते म्हणले कोणाचे? 600च ओळी राहिल्यात. म्हणले 13 राहिलेत. मग 13 करूया आहे का नाही? कुठे आलो होतो आपण बाळा? इकडच्याच पानावरती इकडे आलो होतो का? हां बरोबर. त्याप्रमाणे आत्मदर्शनाच्या आड आलेला प्रतिबंधक असा जो अविद्येचा मळ आवरण प्रतिबंध आहे तो गीता इत्यादी शास्त्रे नाहीसे करतात एवढेच. आता गीतेला बी त्याच्यात घेतलं. मग अशी गीता तत्व आहे आता सांगितलं ते काय करतं. त्याशिवाय जो मी स्वयंप्रकाश निर्मळ असा आहे त्या माझे आत्मस्वरूप त्यास प्रकाशित करवत नाही. का? कारण ते स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशानेच प्रकाशित अभिव्यक्त आहोत. आपण कसे एरवी मोठके गुरुमुखे उद्वय दिसे आणि हृदयी स्वयंभूत प्रत्यक्ष सिद्ध आहोत आपण. बाबांनी आपल्याला सिद्ध केलं नाही पहिलेच होतं पण आपण जे समजत नव्हतं त्याची आपल्याला काय केली जाणीव करून दिली. म्हणून सर्व शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्यास मात्र योग्य आहेत. त्याविना ती स्वतः सिद्ध आत्मस्वरूपाचा बोध करून देण्यास स्वतंत्र नाहीत. सगळी जगातली शास्त्र अज्ञान बाजूला करतात ज्ञान नाही प्रगट करत. आणि बाबाने दिलेलं आपल्याला काय दिलेले आता जाणीवपूर्वक उत्तर द्यायचं काही काय मध्ये द्यायचं नाही. आपल्याला बाबांनी कोणतं ज्ञान दिलेलं आहे? कोणतंही शास्त्र आत्मा तयार करीत नाही फक्त अज्ञान दूर करतं. बाबांनी आपल्याला कोणतं ज्ञान दिलेलं आहे? नाही मान्यवर अज्ञान घालवणारं ज्ञान दिलेलं आहे. आपल्याकडं ज्ञान स्वयं आहोत आपण स्वयंभू ज्ञान गौण आहोत. पण आपल्यावर आलेला जो मळ आहे ना ते घालवण्याचं ज्ञान दिलेलं आहे. आपल्याला अज्ञान घालवण्याचं ज्ञान दिलेलं आहे. त्या अध्यात्म ज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्यांच्या सत्यतेविषयी प्रमाण काय आहे असा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा ते आपला खरेपणा सिद्ध करून दाखवण्याकरता प्रमाण म्हणून बोट दाखवतात. ते ही गीताशास्त्रे. पहिले म्हटले होते गीताशास्त्र ते मध्ये म्हटले गीताला त्याच्यात टाकलं ना आता परत कुठे आले बघू आपण 33 बघू म्हणजे कळेल पक्क काय आहे. 33 मनोनी आघवीची शास्त्री अविद्या विनाश शिवा त्याच्यावरची आपल्याला वाचायचं. तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळ तो शास्त्रनाशी येरू निर्मळू मी स्वयंप्रकाशू. म्हणजे गीतार्थाचे सांगावे मोक्ष उपाय आणि शास्त्र उपाय बरोबर. इतर शास्त्रांबद्दल बोललेत गीतेबद्दल 100% नाही यांनी त्याच्यात टाकलेले. आपल्याला बोलायचं नाही त्याच्यावर काही. पण त्या 32 नंबरमध्ये 32 नंबरमध्ये गीता म्हणून सांगितलेलं नाही बघा. त्याप्रमाणे प्रकाशित करणे स्वतःशी अभिव्यक्त शास्त्रीय अविद्येचा नाश करतात. कुठे आलो होतं गीताशास्त्र आपण? त्याप्रमाणे आत्मदर्शन आड प्रतिबंधक असा जो अविद्येचा मळ आवरण प्रतिबंध आहे हे गीता इत्यादी शास्त्रे इत्यादी एवढेच पाहू आपण. 31च्या पुढे 32 तैसा अध्यात्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळ तो शास्त्रनाशी एरू निर्मळू मी स्वयंप्रकाश नाही. इतर शास्त्रांबद्दल बोलले यांनी गीता टाकलं नाही. म्हणून सर्वत्र शास्त्री अविद्येचा नाश करण्यात पण त्या अध्यात्म प्रतिपादन जेवढी शास्त्र आहेत अज्ञान दूर करणारे पण त्यांना जेव्हा सांगायचं आहे हे तुम्ही कशाचं प्रमाण देताय तेव्हा त्याला गीतेचं द्यावं लागतं. त्या अध्यात्म ज्ञान प्रतिपादन शास्त्राचा जेव्हा त्यांच्या सत्यतेविषयी प्रमाण काय आहे असा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा ते आपला खरेपणा सिद्ध करून दाखवण्याकरता प्रमाण म्हणून बोट दाखवतात. ते गीताशास्त्र 34 तया अध्यात्मशास्त्रासी जे साचपणासी ये पुसी ते येई जे या ठायासी
ते हे गीता. त्यांचं खरेपणा सिद्ध करायचं असेल तर त्यांना कोणाकडे यावं लागतं? भगवद्गीतेकडे. सूर्याने पूर्व दिशा अलंकृत झाली असता जशा इतर सर्व दिशा प्रकाशमय होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रांना आधारभूत जे शास्त्र श्रेष्ठ गीता, तिच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनात झालेली आहेत. ती पहिली कशी होती? अनाथ होती. मग त्यांना सनात व्हायला कोण झालं मदतगार? गीताशास्त्र. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण. आता आपण कसे झालेले आहोत? सनात झालेले, अनाथ होतो. अजून नाथबाबाबद्दल असंच एक उदाहरण आहे. एका जनार्दनी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे ज्ञानराज माझी, ज्ञानामाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. हे असू द्या. या गीतारूपी शास्त्रेश्वराने, श्रेष्ठ शास्त्राने मागील अध्यायात पुष्कळ उपाय विस्ताराने सांगितले आहेत की या उपायाने आत्मा आपल्या हाताने घेता येईल. आपल्याला कुठपर्यंत घ्यायचंय? एक गुरु एक शिष्याच्या तिथे आलो होतो आपण. अठ्ठावीस पर्यंत घ्यायचे. श्लोक सुरुवात झाल्यापासून किती? 28. 1228. कुठपासून? 1130 पासून. 1130 पासून 1228. चला असू द्या. गीतारूप शास्त्रेश्वराने, श्रेष्ठ शास्त्राने मागील अध्यायात पुष्कळ उपाय विस्ताराने सांगितले आहेत की ज्या उपायाने आत्मा आपल्या हाताने घेता येईल. 36 क्रमांक. आत्मा आपल्या हाताने घेता येईल. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुत विस्तारे सांगितला जैसा करे घेऊ ये आत्मा. 36 क्रमांकाची घ्यायची. परंतु प्रथम सुकृत श्रवणाबरोबर एकदाच ऐकल्याने अर्जुनाला हे क्वचितच कळेल. ग्रहण होईल न होईल हा भाव अभिप्राय कळवळीने करुणावंत श्रीहरीने मनात धरून पा. अर्जुन मागे, एक श्री पुढे भगवान बाबा श्रीपाद बाबा. देव म्हणले मी याला जर सांगितले एका झटक्यात तरी त्याला लगेच कळणार नाही, म्हणून विस्तार केला. बघा, प्रथम सुकृत श्रवणाबरोबर एकदाच ऐकल्याने अर्जुनाला क्वचितच कळेल. ग्रहण होईल न होईल लगेचच कळेल नाही, थोडंफार कळेल. हे भाव अभिप्राय कळवळीने करुणावंत श्रीहरीने मनात धरून भगवद्गीता पूर्ण ओपन केलेली. नाही तर त्याला नाम सांगितलं तेव्हाच त्याला कळायला पाहिजे होतं. तो सिद्धांत अर्थ शिष्याच्या अंतःकरणात पूर्णपणे दृढ होण्याकरता श्रीकृष्ण आता मोकळ्या मनाने थोडक्यात पुन्हा एक वेळ सांगत आहेत. आतापर्यंत सांगून झालं ना. ते म्हणले एखादा शंका घेईल, आता परत का? तर कळालं असेल पण क्वचितच कळालं असेल, पूर्ण कळावं म्हणून भगवंताला वाटलं की पुन्हा एक वेळ पत्ते ओपन करूया. आणखी आता गीता समाप्त होण्याचा प्रसंग 38 पण घ्यायचे. एक मिनटं थांबा जरा. 38 तेची प्रमेय एक वेळ. 37 घेतली ना? हां, मग कोणती घ्यायला सांगितली होती? 36 सांगितली होती बरोबर. हां परीश, हां बरं ठीक आहे, मग असू द्या, नको 36. आणखी आता गीता समाप्त होण्याचा प्रसंग ओघानेच आलेला आहे म्हणून उपक्रम उपसंहाराची एकरूपता साधण्याकरता म्हणजे गीतेत आरंभापासून शेवटपर्यंत एकच अर्थाचे प्रतिपादन केले आहे हे असे दाखविते. एक उपक्रम आहे आणि एक उपसंहार आहे. ज्यावेळेला कोणताही ग्रंथ निर्माण करताना सुद्धा त्याचं मुख्य तत्व सांगितलं जातं. काय आमच्या ग्रंथाचा विषय आहे हे सांगितलं जातं आणि पुन्हा पूर्ण तो त्याचा विस्तार असतो मधला आणि इंड होताना परत उपसंहार करताना परत त्याच विषयाला जास्त मोठेपणा दिला जातो. 39 आणि प्रसंगी गीता आठोहा संपता म्हणून दावी अद्यता एकार्थत्व. एकच 39 घ्यावा लागेल. बघू, जे गीताच्या मध्यभागी घ्यावंच लागेल इथून पुढे 39 पासून. किंवा ग्रंथाच्या मध्यंतरी निरनिराळ्या. बघा, म्हणून आणखी गीता समाप्त होण्याच्या प्रसंगाने ओघानेच आला असता म्हणून क्रमश उपसंहाराची एकरूपता साधण्याकरता म्हणजेच गीतेची आरंभापासून शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन केले आहे असे दाखवत आहे.
सुरुवातीला अर्जुन विषाद योग, मग सांख्य योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, योग गर्भयोग, हठ योग, 6वा अध्याय. आत्मसंयम योग. वा, विद्याताई भालेराव, करेक्ट. आत्मसंयम योग 6वा. 7वा जो आहे ना ज्ञान संन्यास योग. 8वा अक्षर योग. 9वा सगळ्यांचा पाठ राजविद्या राजगुह्य योग. 10वा भक्ती योग. 11वा विश्वरूप दर्शन योग. 12वा डुमरे साहेब भक्ती योग. 13वा क्षेत्रज्ञ योग. 14वा गुणत्रय योग. 15वा पुरुषोत्तम योग, करेक्ट. अक्षर ब्रह्म योग आणि पुरुषोत्तम योग 2. 16वा दैवी असुरी संपत्ती योग. 17वा श्रद्धात्रय निरूपण योग आणि 18वा मोक्ष संन्यास योग. आणि अजून दुसरं एक नाव आहे सर्व गीतार्थ संग्रह योग. ही एवढं कशासाठी सांगितलं? जरी एवढे नाहीत विषय त्याचा विषय काय? एक आत्मा. पण तुम्ही जिथे पडले तिथून तुम्हाला उचलायचे आणि तिकडून घ्यायचे. कर्मयोगातले, ज्ञान योगातले, सांख्य योगातले, भक्ती योगातले, तिकडून उचलायचे आणि इकडं आणून ठेवायचे, तिकडून उचलायचे इकडं आणून ठेवायचे. हा अख्ख्या ग्रंथाचा विषय नाही. ते एवढे विषय नाहीत या ग्रंथाचे. याचा एकच विषय किंवा ग्रंथाच्या मध्यंतरी निरनिराळ्या अधिकार प्रसंगाने भिन्न भिन्न अनेक सिद्धांत मांडून प्रतिपादन केले, तरी पण पूर्वापार संबंध विचाराने न जाणून गीतेमध्ये तितके सिद्धांत सांगितले आहेत असे जर कोणी मानील तर समजायचं त्याला अजून नीट मेळ बसलेला. जरी वेगवेगळा सांगितला तर जसा दिसला तसा त्याला उचलून इकडे आणलेला आहे. तसं जर कोणी मानत असेल तर महासिद्धांतापाशी सर्व उपसिद्धांताचे ऐक्य करून दाखवणे म्हणजे मुख्य सिद्धांताच्या सिद्धीकरता बाकीचे अनंत सिद्धांत या कक्षेमध्ये म्हणजे उपसिद्धांत भाग किंवा बाजू आहेत असे दाखवून जो मुख्य सिद्धांत आरंभी सांगितला तोच सिद्धांत सांगून भगवान गीता ग्रंथ संपवित आहे. सांख्य योगच सांगतात. अजून त्याच्यातलं अजून एक गूढगम्य कोणता योग सांगतात? सांख्य योग. ज्ञानकर्म संन्यास योगच सांगतात. नाव जरी वेगळं असलं तरी राजविद्या राजगुह्य योगच सांगतात. पण ते जास्त कळत नाही म्हणून त्याचा विस्तार करून विभूती योग सांगतात. सगळ्याचं तात्पर्य काय आहे? एक गीताशास्त्र. या गीताशास्त्राचा मुख्य सिद्धांत म्हणजे अविद्येचा निराश करणे व मुख्य भूमी विषय आहे व तद्वारा मोक्षाचा लाभ हे त्याचे फळ. या गोष्टी होण्याला केवळ यथार्थ ज्ञान हेच साधन आहे. हा होय, दुसरा याचा विषय नाही. तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगून मध्यभागी ग्रंथाचा विस्तार झाला. एवढं जरी वेगळं केलं तरी मुख्य ध्येयापासून बाजूला जायचं. महावाक्याचा दृढबोध, नामाचा दृढबोध, आत्माच मी आहे हे दृढ करण्यासाठी बाकीचे सगळे आहेत ना त्याच्या अवतीभोवतीचे छोटे छोटे सिद्धांत आहेत. तेच ज्ञान आता शेवटी एकदा 2 अक्षरात थोडक्यात सांगावे असे मनात आणून उपेय म्हणजे उपायाने मिळणारी साध्य वस्तू हातात आली असताही. आता देव हातात आलाय तरी परत काय सांगतात? साधनाचे स्वरूप केवळ अनुवादात्मक रूपाने सांगण्यास उपयुक्त अभिप्रायानेच देव पुन्हा प्रवृत्त झाले. हातात देव भेटल्यानंतर परत देव कसा भेटायचे हे का सांगायचं? तर पुन्हा त्यांना वाटतं हे अजून सांगावा, कदाचित धरसोड होईल. आता होईल का अर्जुनाची धरसोड? झाली नाही का? मग पहिला म्हणलं होतं शेवटी आता तू सांगशील त्याचा मुर्दा पाडतो आणि नंतर आले सगळे तर लगेच म्हटलं मी नाही मारणार आता. आणि जयद्रथच्या मागे लागला. आता माझ्या मुलाला मारलं काय बघतो याच्याकडे, माझ्या मुलाला मारलं काय बघतो याच्याकडे. आला ना आरी गेला का नाही? हां, म्हणून पुन्हा एक वेळा सांगतो असे म्हणले ते. आपण इथे थांबूया, आपली वेळ झालेली आहे. 1245ला थांबतोय. 1 मिनिट फक्त. मनोनी उपाय हाती मिळाला उपस्थित 45 पर्यंत घ्यायची. कितीपासून? 1236 नाही 39च्या म्हटलं होतं आपण. आणि हां 39 पासून 36 नंतर 39 पासून झालेली सेवा
ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 1245 ओवीला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला येते पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे दोषावे दोषोनी मजल्यावे पसायताने जे काळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मे दिवाळ भूता परस्परे करो मैत्र जीवांचे प्रियांचे दिव्य जाओ विश्वधर्म सूर्य पाओ जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जागो वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत मंडळी भेटतो या बुधा चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रकेचे आलांचन मार्तंडचे तापयन ते सर्वाई सदा सज्जन स्वरे होतो लिंबवना सर्व सुखी पूर्ण होऊन येती निरोगी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावेचे एकमने श्री विश्वेश्वराहो भावोदान बसावो येणे वै ज्ञान देव सुया झाला येणे वै ज्ञान देव सुया झाला येणे वै ज्ञान देव सुया. हरि ओम शांती शांती.